विजय वडेट्टीवार यांच्या एका विधानामुळे वादाची शक्यता आता निर्माण झाली आहे। खराच्या जागी एखादा मुसलमान असता तर सर्व मुसलमानांची वरात काढली असती, असं विधान वडेट्टीवारांनी केले। चंद्रपुरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते। घराच्या ठिकाणी एक जर मुस्लिम असता, त्याच ठिकाणी जर मुस्लिम असता किशोर भाऊ, तर अख्ख्या मुसलमानाची वरात काढली आहे। पण त्यावर कोण बोलतोय? हे कोणीही धर्माच्या कोणत्याही जातीचा असू दे, तो नालायक आहे, त्याला नालायक करण्याची ताकद असली पाहिजे। घरात राहिला असता तर त्याची वरात काढली असती। कशाची? अशोक खरातच्या जागी जर एखादा मुसलमान राहिला असता तर त्याची यांनी वरात काढली असती, असं विजय वडेट्टीवारांचं म्हणणं। मला असं वाटतं हे सगळे विषय फार गांभीर्याने आपण घेतले पाहिजेत। मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे बोलणं मला योग्य वाटत नाही। पण एक जरूर तुम्हाला सांगते, खरात प्रकरणामध्ये जी भयानक गोष्ट झाली म्हणजे माणुसकीला काळिमा असणारी अशी ही गोष्ट आहे, अतिशय दुर्दैवी आहे। आणि पुरोगामी महाराष्ट्राला खरं तर एक खूप मोठा धक्का आहे हा। आणि महाराष्ट्रात नाही देशात, म्हणजे मी माझा पार्लमेंटमधला अनुभव सांगते, आपली चेष्टा करून ठेवली आहे या खरातांनी। कारण राज्यामध्ये देशामध्ये काम करत असताना बाकीच्या राज्यांमधले सातत्याने सगळे जे खासदार किंवा लोक मला दिल्लीत भेटतात ते चेष्टा करायला लागले की अगरे तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय, ज्या पद्धतीने व्हिडिओज येत आहेत काही लोकांचे, ज्या पद्धतीने, हे खूप खूप दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे। आणि भोंदूबाबाची वरात काढलीच ना। बरं, हे काय कुठल्या काँग्रेसवाल्यांनी प्रकरण बाहेर आणलं नव्हतं। 1 महिना अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कुठला काँग्रेसवाला सभागृहात बोलला नाही की असा अशोक खरातासारखा भोंदूबाबा आहे। आमच्या सरकारनं लक्ष घातलं या विषयामध्ये। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं ही बाब जेव्हा आली, नाशिक पोलिसांना सूचना देऊन अत्यंत गुप्तपणे अशोक खरातला अटक केलेली आहे आणि त्यामध्ये सरकारचाच हात आहे अशोक खरातला अटक करण्यामध्ये। भोंदूगिरीला आमचं सरकार कधीही पाठीशी घालत नाही।